राज्यभर सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झालं असून नद्या ओढे तुडुंब भरून वाहू लागलेत। धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील अनेक गावाचा संपर्क तुटलाय। घोडकी ते दळेवाडी आणि लिंगी पिंपळगावकडे जाणारा मुख्य रस्ता प्रचंड पाण्याच्या प्रभावाने वाहून गेलाय। त्यामुळे या मार्गावरून ये-जा करणाऱ्या ग्रामस्थांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतोय। काही गावं अक्षरशः पाण्याने वेढली गेली असून शेत जमिनीतील उभ्या पिकाचं अतोनात नुकसान झालं आहे। शेतकऱ्यांनी राज्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी केली आहे। घोडके ह्या गावाला 20 ते 25 वर्षाच्या काळात असा पाऊस कवाच झालेला नव्हता। घोडके ह्या गावाला अतिवृष्टी झाल्यामुळे अतोनात पिकाचं नुकसान झालेलं आहे। तरी शासनानं घोडके ह्या गावाची दखल घेऊन नुकसान भरपाई लवकरात लवकर द्यावी आणि ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा। पूल तर वाहून गेलेलाच आहे सध्याच्या स्थितीला। तरी शासनानं आमच्या गावाला लोकप्रतिनिधी येऊन गेलेले आहेत, तरी शासकीय कर्मचारी कोणी काय आलेले नाहीत। तरी त्यांना सुद्धा येऊन समक्षता पाहणी करून पुलाची दक्षता घ्यावी ही गावकऱ्याची नम्र विनंती आहे। जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर साहेब व तसेच कृषीमंत्री दत्तमामा भरटे साहेब यांनी पुलाची पाहणी करून गेले असता आणखीन एक वेळेस अतिवृष्टी झाली। जिन्नर, दसमेगाव, घोडकी, इंदापूर, बोजोडा इकडे जास्त प्रमाणात पाऊस पडल्याबद्दल हे पुलाचे आणि दुरावस्था झालेली आहे। तरी शेतीचे नुकसान आहे आणि पूर आणि डबल येता वाहून गेलेला आहे। तरी प्रशासनानं तोडीचे जे काम चालू करून माणसांचे जीवन विस्कळीत झालेले आहे। तरी त्याने लक्ष घालून या पुलाचे काम सुरळीत चालू करावे। यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।